नमस्कार. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाऊ टू अप्लाय फॉर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट. फक्त रिन्युअल ऑफ व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट वेट्स मेजर अँड वेइंग इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीनं करायचं हे आज एका उदाहरणासह आपण इथे बघणार आहोत. तर आणि हे सर्व्हिस संपूर्णपणे अवेल करताना मैत्री पोर्टलवरती अकाउंट असणं हे फार महत्त्वाचं असते. तर मैत्री पोर्टलवरती अकाउंट कशा पद्धतीनं करायचं बघा. मैत्री पोर्टलवरती कसं जायचं, जसंही गुगलवरती तुम्ही आता मी माझ्या वैधमापनच्या वेबसाईटवरनं या मैत्री पोर्टलवरती ऑलरेडी लिंक दिलेली आहे, तिथनं इथे आलेला आहोत. जर तसं पाहायचं असेल मैत्री वेबसाईट कुठली आहे तर maitri.mahaonline.gov.in हे जिथे ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला दिसतंय त्या वेबसाईट टाकल्यानंतर इथे हे होम पेज ओपन होतं. हे होम पेज ओपन झाल्यानंतर इथे बघा टॉपलाच एकदम लॉग इन म्हणून एक बटन आहे. त्या लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे युजर नेम अँड पासवर्ड विचारते. आता युजर नेम अँड पासवर्ड हे त्यांच्याचकडे असते ज्यांचं मैत्रीचं अकाउंट ऑलरेडी क्रिएट झालेलं आहे. पण ज्यांचं मैत्रीचं अकाउंट क्रिएट नसेलच तर त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करायचं, जे इथे लॉग इनच्या बटनच्या खाली लगेचच न्यू रजिस्ट्रेशन असते. आणि हे न्यू रजिस्ट्रेशन करताना काही गाईडलाईन्स याच्या खाली लगेचच युजर मॅन्युअल म्हणून दिलेलं आहे. हे युजर मॅन्युअल जर का तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मैत्री अकाउंटवरती आपलं सक्सेसफुली कशा पद्धतीनं पूर्णपणे आपलं अकाउंट तयार करायचं आणि ज्या ज्या मैत्री पोर्टलवरती सर्व्हिसेस अवेलेबल आहेत त्या सर्व्हिसेसचा कसा लाभ घ्यायचा ह्या सर्व या युजर मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे. तर मैत्री पोर्टल ज्यांचं कोणाचंही नसेल तर त्यांनी हे युजर मॅन्युअल रेफर करावं. तर आता आपण व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करण्यासाठी मैत्री पोर्टलचं माझ्याकडे एक जे लॉग इन आहे त्या लॉग इन करूनच आपण बघू आता कशा पद्धतीनं ते अप्लाय करायचं आहे ते. तर माझ्याकडे एक युजर नेम आणि पासवर्ड आहे ऑलरेडी तयार असलेला. मी त्या लॉग इनमधून एक रिन्युअल आपलं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट रिन्युअलसाठी करतोय. एक लक्षात ठेवायचं, मैत्री पोर्टलमध्ये एक न्यू रजिस्ट्रेशन करताना युजर आय डी आणि पासवर्ड तुमचा तयार होतोच. पण युजर आय डी पासवर्ड तयार झाल्यानंतर पुन्हा लॉग इन केल्यानंतर ह्या CEF आणि सर्व्हिस प्रोव्हाइडेड असते. आता ह्या सर्व्हिस प्रोव्हाइडेड म्हणजे तसं पाहिलं तर हे मैत्री पोर्टल सिंगल विंडो पोर्टल आहे. सिंगल विंडो पोर्टल म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मॅक्झिमम डिपार्टमेंट म्हणजे जास्तीत जास्त डिपार्टमेंट या मैत्री पोर्टलवरती लिंक आहेत. आणि कुठल्याही डिपार्टमेंटची जर का सर्व्हिस घ्यायची असेल तर या एक युजर आय डी पासवर्डमुळे म्हणजे तुमचं मैत्रीवरती जर का अकाउंट असेल तर त्या अकाउंटच्या माध्यमातूनच तुम्ही सर्व्हिसेस घेऊ शकता. तर ही CEF प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइडेड हे ऑप्शन अवेलेबल होतं. आता हे पूर्ण झालेलं असल्यामुळे इथे सर्व्हिस प्रोव्हाइडेड अवेलेबल होईलच. पण ही CEF प्रोसेस केव्हा पूर्ण होते तर सर्वांनी लक्षात ठेवावं की ही CEF प्रोसेस जेव्हा तुमची ₹23.60 मैत्री पोर्टलची फीस पेड झाल्यानंतरच ह्या सर्व्हिसेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जसं आता इथे दिसतंय या अकाउंटचं ₹23 पेड झालेले आहेत. तर मी सर्व्हिस प्रोव्हाइडेडवरती क्लिक करतो. जसंही मी सर्व्हिस प्रोव्हाइडवरती क्लिक करतो तर महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही या पोर्टलवरनं घेऊ शकता त्या डिपार्टमेंटचं नाव सहित अप्लाय फॉर सर्व्हिसेस ह्या सर्व डिपार्टमेंटचे नाव आलेले आहेत. तर आता आपल्याला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटला अप्लाय करायचं म्हणजे लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटला जायचं. लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस या मैत्री पोर्टलच्या माध्यमातून अवेलेबल आहे. आता या मैत्री पोर्टलच्या माध्यमातून ह्या 15 सर्व्हिसेस आपल्या अवेलेबल आहेत. हे तुम्ही वाचून पाहू शकता. पण आपल्याला रिन्युअल करायचं आहे आपल्याजवळ असलेलं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट. आता ते व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कशाचं असते तर ते तुम्ही वापरत असणारे वेइंग इन्स्ट्रुमेंट वेट्स मेजर. आता वेइंग इन्स्ट्रुमेंटमध्ये तुमच्या जवळचे इलेक्ट्रॉनिक्स काटे वगैरे येतात. वेट्समध्ये तुमच्याकडले वजने असतात, मापे असतात. त्यांचं जे ऑलरेडी सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू झालेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता इथे 2 ऑप्शन आहेत, 14 आणि 15 नंबरचं. इथे दिसत असेल अप्लाय फॉर व्हेरिफिकेशन ऑफ वेट्स मेजर इन अ ट्रेडर प्रिमायसेस आणि अप्लाय फॉर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ऑफ वेट्स मेजर इन ऑफिस प्रिमायसेस. तर आपण ट्रेडर प्रिमायसेसची बघू, कारण आपण एक ते उदाहरण ज्याचं घेणार आहोत ते आपण ट्रेडर प्रिमायसेसला असलेल्या एका मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचंच घेणार आहोत. जसंही तुम्ही अप्लायवरती क्लिक केलं तसं तुम्हाला वैधमापनच्या वेबसाईटवरती त्या अप्लाय बटन
क्लिक केल्यानंतर तुम्हाला वैधमापनच्या वेबसाईटवरती घेऊन येते आणि इथे तुम्हाला दिसते व्हेरिफिकेशन सर्व्हिसेस. आता व्हेरिफिकेशन सर्व्हिसेस म्हणजे काय, तर इथे सर्वात आधी पहिलं ऑप्शन आहे फर्म रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर आहे अप्लाय फॉर व्हेरिफिकेशन न्यू रिन्युअल ॲप्लिकेशन स्टेटस अँड नोटिफिकेशन. तर आता आपण एक एक बघू इथे. आता फर्म रजिस्ट्रेशनमध्ये इथे काय आहे, फर्म रजिस्ट्रेशनमध्ये म्हणजे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडनं ज्याचं कोणाचंही व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आतापर्यंत अप्लाय झालेलं नाही किंवा त्यांनी महाराष्ट्र वेट्स अँड मेजर डिपार्टमेंटकडनं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट केलं नाही, म्हणजे न्यू मशीन्स आहे किंवा न्यू प्रिमायसिस आहे किंवा न्यू शॉप आहे, त्यांनी इथे त्यांचं पहिले फर्म रजिस्ट्रेशन करावं. फर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर LCR नंबर जनरेट होतो. तर आता इथे 2 ऑप्शन आहेत LCR करायला, हॉकर इंडिव्हिज्युअल किंवा फर्म ऑर्गनायझेशन अँड कंपनी. पण आता आपण एक रिन्युअल किंवा रिव्हेरिफिकेशन करायचं आहे, आपल्याजवळ असलेलं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे रिन्युअल करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय फॉर व्हेरिफिकेशन न्यू रिन्युअल. बघा, व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटला अप्लाय करताना इथे 2 ऑप्शन येतात तुम्हाला, अप्लाय फॉर न्यू व्हेरिफिकेशन अँड स्टॅम्पिंग. इथे LCR नंबर विचारतोय, न्यू असल्यामुळे तुमच्याजवळ LCR असणं हे फार महत्त्वाचं आहेच. पण आता जेव्हा मी रिन्युअलवरती क्लिक करतो तर इथे 2 ऑप्शन दिसतात, एक LCR नंबर आणि सर्टिफिकेट नंबर. कारण रिन्युअलला तोच माणूस अप्लाय करू शकतो ज्याच्याजवळ ऑलरेडी व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जे वेट्स अँड मेजर म्हणजे लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडनं अवेल केलेलं आहे. तर मी आता इथे एक LCR नंबर टाकतो जो की माझ्याजवळ अवेलेबल आहे हा, आणि त्याच्यानंतर मी एक व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट टाकतो. त्याच्यानंतर मी सर्चवरती क्लिक करतो. सर्चवरती क्लिक केल्यानंतर ज्या फर्मचं हे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे त्या फर्मची डिटेल्स इथे डिस्प्ले होईल, आणि जे सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या सर्टिफिकेट जो नंबर टाकलेला आहे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आलेलं आहे त्या सर्टिफिकेटवरती ज्या कुठल्याही डिटेल्स आहेत त्या इथे संपूर्णपणे डिस्प्ले होते. आता हे याच्यावरून लक्षात येते आपल्याला की ही पेट्रोल पंपची VC आहे, पेट्रोल पंपची VC आहे. तर जर का इथे वेइंग इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत असेल आणि तुमच्या पर्टिक्युलर सर्टिफिकेट नंबरवरती म्हणजे जर का या सर्टिफिकेट नंबरवरती वेइंग इन्स्ट्रुमेंट असते 4 किंवा 5, तर तुम्हाला इथे डिलीट ऑप्शन दिलेला आहे. कशासाठी, आता कधी कधी असं होते की तुमच्या व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटवरती 5 मशीन्स असतील, त्यापैकी एक मशीन डॅमेज झाली, ते आता नेक्स्ट टाइम मला रिन्युअल करायची नाही आहे, तर इथे डिलीट ऑप्शन दिला आहे, तुम्ही ते डिलीट करून देता. पण आता ही पेट्रोल पंपाची VC असल्यामुळे आणि मला हे संपूर्ण सर्टिफिकेट रिन्युअल करायचं असल्यामुळे मला जे माझ्या सर्टिफिकेटवरती अवेलेबल आहे ते सर्व संपूर्णपणे इथे दिसतं आहे. त्यामुळे मी याच्यातलं एकही डिलीट करणार नाही. तर सर्वात आधी समोरची प्रोसेस करायच्या आधी इथं मॅन्डेटरी फील्ड दाखवलेली आहे मोबाईल नंबर. तर मी इथे एक मोबाईल नंबर टाकतोय जो की त्या युजरचा असतो. त्या युजरला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट रिन्युअल व्हायच्या आधी कदाचित मेसेज पण जाऊ शकतो 1 महिना आधी की तुमचं सर्टिफिकेट 1 महिन्यानंतर एक्सपायर होत आहे, ते तुम्हाला रिन्युअलला अप्लाय करायचं आहे. आणि इथे सर्टिफिकेट डिटेल्स दिसते, सर्टिफिकेट नंबर, हे केव्हा इश्यू झालं होतं, हे 15/6/21 झालेलं होतं, इश्यूड बाय LM नागपूर 6. त्याच्यानंतर रिन्युअल डेट 15/6/2022 म्हणजे आज म्हणजे 15/6/2022 पर्यंत यांना रिन्युअल करायचं आहे. आता हे क्वार्टर जम्प नसल्यामुळे इथे क्वार्टर जम्प वगैरे काहीच येत नाही, पण पेट्रोल पंपाला शक्यतोवर 500 रुपये कन्व्हेन्स अँड ट्रॅव्हल चार्ज लागत असतो ऑफिसर्सचा. त्याच्यानंतर या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे, ते 1 वर्षाची करायची. इथं लास्ट सर्टिफिकेट डिटेल्स, सर्टिफिकेट इश्यू डेट, डिव्हिजन हे तुम्ही टाकू शकता. तसं ऑलरेडी वर डिस्प्ले होतच आहे, त्याच्यामुळे ती मॅन्डेटरी फील्ड दिलेली नाही आहे. जर का तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. त्याच्यानंतर इथे ॲड्रेस डिटेल्स म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन ह्या कुठल्या डिव्हिजनच्या माध्यमातून घ्यायचं आहे आणि कुठलं त्या व्हेरिफिकेशनची सर्व्हिसेस घ्यायच्या हे तुम्हाला विचारतं आहे. आता बघा, मॅक्झिमम पेट्रोल पंपाच्या बाबतीत तर असं होतं की हे सर्टिफिकेट ॲड्रेस डिटेल हे इथेच टाकावं लागतं. आता जसं हे नागपूर 6 डिव्हिजननं दिलेली होती, जसं आपण वर बघितलं तर इथे मी DCLM नागपूर करतो, ACLM नागपूर डिस्ट्रिक्ट करतो, आणि जसं असं इथं वर दिसल्याप्रमाणे लास्ट सर्टिफिकेट डिटेल इथे दिसतंय तुम्हाला ILM नागपूर 6 डिव्हिजननं दिली. तर आता पेट्रोल पंप हे नॉन मुव्हेबल असल्यामुळे मी ILM नागपूर 6च निवडतो. तर मी इथे ILM नागपूर 6 निवडलं. आता इथं विचारतंय की ॲट माय प्रिमायसेस ॲट ऑफिस प्रिमायसेस.
आता हे नॉन मुव्हेबल असल्यामुळे मला ॲट माय प्रिमायसेसच करावं लागेल. कुठल्या मशीन्स तुम्ही ऑफिसलाही घेऊन जाऊ शकता, तर त्याच्यासाठी तुम्ही ॲट ऑफिस प्रिमायसेसही करू शकता. मग ते बाय डिफॉल्ट मुव्हेबलच असते. पण ॲट ऑफिस प्रिमायसेस विचारल्यानंतरही ॲट माय प्रिमायसेस विचारल्यानंतरही जर का तुम्ही ॲट माय प्रिमायसेस सिलेक्ट करत असाल तर तिथे 2 ऑप्शन येतील, एक मुव्हेबल किंवा नॉन मुव्हेबल. जर काही नॉन मुव्हेबल असेल तर तुम्हाला ते ट्रेडर प्रिमायसेस फीज जे डिपार्टमेंटकडनं लागू होते ती लागू होणार नाही. आणि जर का तुम्ही मुव्हेबल केलं तर तुम्हाला बघा इथे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होते ट्रेडर प्रिमायसेस फी. आता हे नॉन मुव्हेबल असल्यामुळे इथे ट्रेडर प्रिमायसेस फी लागणार आहे. कारण हे नॉन मुव्हेबल याच्यामुळे आहे, कारण हे पेट्रोल पंप आहे. हे आपण मूव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू शकत नाही. त्याच्यानंतर ग्रास अँड स्क्रोल डिटेल्स इथे विचारते. ग्रास अँड स्क्रोल डिटेल्स म्हणजे तुम्ही जे व्हेरिफिकेशनसाठी 20,500 रुपयाचं चालान भरलेलं आहे तो ग्रास नंबर कुठला आहे, ह्या सर्व तुम्हाला डिटेल्स विचारेल. तर माझ्याकडे अवेलेबल असलेला या व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटच्या युजरने एक ग्रास चालान ऑलरेडी ILM 6च्या नावाने भरलेला आहे. मी ती ग्रास डिटेल्स एंटर करतोय. त्यांनी ग्रास चालान भरलेलं होतं 7/6ला. त्यांची अमाऊंट ऑलरेडी 20,500च भरलेली होती. स्क्रोल नंबर आहे हा 158 आणि स्क्रोल डेट आहे त्यांची 8 डेट आहे त्यांची. आणि डिव्हिजन त्यांनी ILM नागपूर 6ला भरलेला आहे. बघा आता हा स्क्रोल नंबर कुठनं येतो, तर चालान पेड केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर का तुम्ही ग्रास चालानवरती सर्च केलं तर ते बँकेतनी जेव्हा सक्सेसफुली व्हेरीफाय होतो तेव्हा त्याचा स्क्रोल नंबर जनरेट होतो. तर हा स्क्रोल नंबर कुठनं काढायचा आहे तुम्हाला, तर हा स्क्रोल नंबर तुम्हाला काढायचा आहे एकदा चालान पेड झाल्यानंतर ग्रासच्या वेबसाईटवरती सर्च चालान म्हणून एक ऑप्शन असते, तिथून तुम्हाला तो स्क्रोल नंबर काढायचा असतो. तर तो स्क्रोल नंबर भेटल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. तर आता मी ही प्रोसेस एक पहिली स्टेप, ही जी फर्स्ट स्टेप आहे ही मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला विचारतंय अपलोड डॉक्युमेंट्स. आता इथे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागत असतात, तुम्ही फीस पेड केली की नाही आहे त्याचं कन्फर्मेशन ऑफिसर्स लोकांना होण्यासाठी तुमचं ग्रास चालान असायला पाहिजे. जसं की मी ऑलरेडी इथे डेस्कटॉपवरती PDF फाईलमध्ये ऑलरेडी केलेले आहेत. त्या PDF फाईलमधले ग्रास चालान मी अपलोड करतोय. तुम्ही जे डिटेल्स ऑलरेडी तिथे लिहिलेलं आहे त्या सर्टिफिकेटच्या बाबतीत तुम्ही अप्लाय करताय की नाही त्याच्यासाठी मी प्रिव्हियस सर्टिफिकेट घेतलं. त्याच्यामुळे मी एक व्हेरीफाय 1 नावानं मी एक ऑलरेडी प्रिव्हियस सर्टिफिकेटच्या हेड खाली मी हे प्रिव्हियस सर्टिफिकेट अपलोड करतोय. आणि एक मी ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करतोय. जसं आता हे पेट्रोल पंप असल्यामुळे या पेट्रोल पंप ओनरनी एक ॲप्लिकेशन फॉर्म केलेला आहे ILM नागपूर 6ला की माझं या सिरियल नंबरच्या जे डिस्पेन्सिंग युनिट आहेत म्हणजे पेट्रोल पंप आहेत त्याचं स्टॅम्पिंग करून देण्यात यावं. तर मी त्यांचं एक ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करतोय. बघा आता हे माझे रिन्युअल करायचं असल्यामुळे सर्टिफिकेट मी ह्या 3 डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत पेट्रोल पंपाच्या बाबतीतनी. आणि मी नंतर सेव्ह अँड सबमिट करतोय. याच्या आधी आपण सेव्ह अँड नेक्स्ट केलेलं आणि याच्यानंतर मी सेव्ह अँड सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेडचा हा मेसेज येतो आणि एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होतो. तर आता ॲप्लिकेशन आपलं सक्सेसफुली सबमिट तर झालेलं आहे. त्याच्यानंतरची स्टेप आहे ॲप्लिकेशन स्टेटस. आता हे सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी ज्या LCR आणि ज्या सर्टिफिकेटचं मी चेक केलं त्या फॉर्मचे कुठले कुठले सर्टिफिकेट आहे. LCR म्हणजे हा एक पर्टिक्युलर फॉर्मचा एक ऑलरेडी तयार झालेला LCR नंबरच असतो. तर मी हा आता LCR नंबर सर्च करतोय. तर इथे स्टेटस दिसते बघा, या फॉर्मने ऑलरेडी 2 सर्टिफिकेट अप्लाय केलेले आहेत. आता हे दुसरं असेल कदाचित यांचं. तर इथे अप्लाइड स्टेटस दिसतंय. जर का आता तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असेल तर तुम्हाला ज्या ऑफिसर्सकडे हे ॲप्लिकेशन आता नागपूर 6कडे हे सबमिट झालेले आहेत यांनी ऑलरेडी ते डॉक्युमेंट चेक करून तुम्हाला डेट जर का दिली तर या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये समजते की आपल्याला कुठली व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट डेट दिलेली आहे. इथे अप्लाइडच्या ठिकाणी एक कन्फर्म येते आणि कन्फर्म नंतर तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन डेट दिसेल आणि त्यांचं रिमार्क दिसेल. आणि जर का तुम्हाला
काही डॉक्युमेंट रिक्वेस्ट वगैरे केली असेल, डॉक्युमेंट्स कमी असेल, तर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये जावं लागते आणि नोटिफिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते ॲटोमॅटिकच दिसेल, ज्या अकाउंटमधून क्रिएट केलेलं आहे तिथे नोटिफिकेशन ॲटोमॅटिकच दिसेल की आपल्याला या डॉक्युमेंटची कमतरता आहे, तिथे ते तुम्ही डॉक्युमेंट्स अप्लाय करू शकता. तर ह्या अशा पद्धतीनं रिन्युअल सर्टिफिकेटची प्रोसेस आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे पेट्रोल पंपाची भागलेली होती, तर हे पेट्रोल पंपाचे एक व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आपण रिन्युअल करताना कशा पद्धतीनं करायचे हे इथे बघितलेलं आहे. तर हे याच पद्धतीनं प्रोसेस आहे. धन्यवाद.